नमस्कार. काल माझ्या YouTubeच्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये मी एक कमेंट वाचली, की एका मातेचा प्रश्न होता, की "डॉक्टर माझं बाळ अंगावर पितच नाही." त्याचप्रमाणे ज्या माता माझ्याकडं ऑन कॉल स्तनपान सल्ला घेतात, त्या मातांचा देखील मोस्ट ऑफ द मातांचा हा प्रॉब्लेम असतो, की डॉक्टर बाळ अंगावर पितच नाही, अंगावर लॅच होतच नाही. तर मग ज्या महिलांचं फुल टर्म बाळ आहे, 9 महिने पूर्ण केलेलं बाळ आहे, त्या बाळाला देखील अंगावर पिता येत नाही का? आणि जर बाळाला पिता येतंय, तर मग बाळ अंगावर लॅच का होत नाही? अंगावर धरत का नाही पिताना? आणि मग बाळच अंगावर पित नाही म्हणून ती माता नाईलाजानं पावडरचं दूध पाजत आहे. पण मनामध्ये एक तीव्र इच्छा आहे, की माझ्या बाळाला माझंच दूध मिळालं पाहिजे. मी आई आहे, तर मला माझं दूध बाळाला पाजता आलं पाहिजे. आणि त्याच इच्छाशक्तीपोटी या माता प्रश्न विचारतात. तर मग असं होऊ शकतं का, की बाळ फुल टर्म आहे आणि तरी देखील बाळाला आईच्या अंगावर लॅच होऊन ओढताच येत नाही? की मग असं होतंय, की बाळाला तर अंगावर पिता येतंय, पण मग प्रॉब्लेम कुठे होतोय? तर आजच्या भागात जाणून घेऊया, की बाळ अंगावर का पित नाही? मातांना माझा ऑन कॉल स्तनपान सल्ला हवा असेल, पर्सनलाइज्ड स्तनपान सल्ला हवा असेल, त्यांनी इथे दिलेल्या मोरिया बालरुग्णालयाच्या नंबरवर मला फीडिंग ॲडवाइस असा व्हॉट्सॲप मेसेज करा. मी अपॉइंटमेंट देऊन त्यांना स्तनपानाबद्दल व्हॉइस कॉलवर मार्गदर्शन नक्की करेन. धन्यवाद. बाळ जेव्हा पोटामध्ये 32 आठवडे पूर्ण करता, म्हणजेच 8 महिने. 8 महिन्याची प्रेग्नन्सी जर एखाद्या आईनं पूर्ण केली, तर त्या आईच्या बाळाचा सकिंग रिफ्लेक्स पूर्णपणे डेव्हलप झालेला असतो. आता हा सकिंग रिफ्लेक्स काय आहे? तर आई जेव्हा बाळाला अंगावर लावेल पाजण्यासाठी, तेव्हा त्या बाळाला स्वतःच्या स्वतः आईच्या अंगावरचं दूध ओढून पिता येणं, यालाच आम्ही मेडिकल लँग्वेजमध्ये म्हणतो सकिंग रिफ्लेक्स. बाळाला स्वतःच्या स्वतः अंगावर ओढता येणं. आणि हा रिफ्लेक्स बाळानं 8 महिन्याची प्रेग्नन्सी म्हणजेच 32 वीक्स म्हणजेच 32 आठवड्याची प्रेग्नन्सी जेव्हा पूर्ण करतं बाळ किंवा आई, तेव्हा प्रत्येक बाळाचा 32 आठवड्याची प्रेग्नन्सी पूर्ण केलेल्या बाळाचा सकिंग रिफ्लेक्स मॅच्युअर झालेला असतो, म्हणजेच पूर्णपणे तयार झालेला असतो. मग 34व्या आठवड्यात जरी ते बाळाची डिलिव्हरी झाली, तरी त्या बाळाला अंगावर लॅच होऊन पिता येतं. तसेच आईला देखील बाळ पोटात असतानाच दूध यायला सुरू झालेलं असतं. फक्त ते दूध तयार होऊन राहतं, पण बाहेर पडत नाही. कारण ते दूध बाहेर पडण्यासाठी बाळानं अंगावर ओढण्याची गरज असते. जर त्या आईनं बाळाला डिलिव्हरी नंतर अंगावर लावलं तर आणि त्या बाळाने ओढायला सुरू केलं, तर हे दूध बाळाला मिळणारच आहे. मग असं का होतं, की बाळानं फुल टर्म डिलिव्हरी आहे, म्हणजेच बाळानं पोटात 9 महिने पूर्ण केलेले आहेत किंवा 8 महिने पूर्ण केलेले आहेत. सकिंग रिफ्लेक्स तर नॅचरली डेव्हलप असायला पाहिजे, तरी देखील बाळ अंगावर का पित नाही? तर याचं कारण 2 कारणं असू शकतात. एक तर ब्रेस्ट फीडिंग पोझिशन आईला व्यवस्थित जमत नाहीये आणि दुसरं कारण असू शकतं, की ब्रेस्ट फीडिंग पोझिशन जमतेय, पण लॅचिंग करताना काहीतरी गोंधळ होतोय आणि बाळ व्यवस्थित लॅच होत नाहीये. आता या 2 गोष्टींमुळे कसं काय बाळ अंगावर पकडत नाहीये किंवा अंगाला लावलं तरी सोडून देतंय, ते हे बघूयात आपण. आता ब्रेस्ट फीडिंग पोझिशन का महत्वाची आहे? कारण बाळाचा सकिंग रिफ्लेक्स जरी डेव्हलप झालेला असला, तरी याचा अर्थ की बाळ त्याच्या बाजूने परिपूर्ण आहे. पण जर बाळाला व्यवस्थित पकडलं नाही, तर बाळाला लॅच होता येणार नाही आणि लॅच होता नाही आलं, तर बाळाला ओढता येणार नाही. ओढता येणं माहीत असून सुद्धा त्याला ओढता येणार नाही. ठीक आहे. तर आता नेमकं काय होतं जर ब्रेस्ट फीडिंग पोझिशन व्यवस्थित नसेल? तर काही बेसिक गोष्टी महत्वाच्या आहेत. जर बाळाचं डोकं, मान आणि पाठ हे जर एका सरळ रेषेत नसेल बाळाला पाजताना, तर बाळाला लॅच होता येणार नाही. त्यामुळं प्रत्येक महिलेनं, प्रत्येक मातेनं जी बाळाला बसून पाजणार आहे, तिनं एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, की बाळाचं डोकं, मान आणि पाठ हे एका सरळ रेषेत आलं पाहिजे. मग तुम्ही पाजताना बाळाला हाताने आधार द्या किंवा मांडीवर उशी घेऊन बाळाला उशीवर ठेवा. पण थ्रू आउट द फिडिंग म्हणजे पूर्ण पाजून होईपर्यंत बाळाचं डोकं, मान आणि पाठ हे एका सरळ रेषेत असलं पाहिजे. जर ब्रेस्ट फीडिंग पोझिशन चुकली, तर बाळाची मान ही ओव्हरफ्लेक्स होऊ शकते किंवा ओव्हर एक्सटेंड होऊ शकते. म्हणजेच पुढच्या बाजूला किंवा मागच्या बाजूला दुमडली जाऊ शकते
आणि मान जर जास्तच वाकली तर बाळाला पीत पीत श्वास घेता येणार नाही. त्याचप्रमाणे बाळाची लॅचिंग बिघडेल आणि लॅचिंग बिघडली की बाळ सोडून देईल आणि आईला वाटेल की माझं बाळ अंगावर पीत नाही, पण मुळात बाळाला पिता येत आहे, पण चूक झाली ती ब्रेस्ट फिडिंग पोझिशन मध्ये. ब्रेस्ट फिडिंग पोझिशन बद्दल मार्गदर्शन करणारा ब्रेस्ट फिडिंग पोझिशन्स नावाचा व्हिडिओ आईच्या मनातील प्रश्न या सेगमेंटमध्ये माझ्या युट्यूब चॅनलमध्ये अवेलेबल आहे. आईच्या मनातील प्रश्न ही प्लेलिस्ट आवर्जून बघावी आणि त्यातला ब्रेस्ट फिडिंग पोझिशन्स हा व्हिडिओ नक्की पहा. ज्या मातांना असं वाटतंय की माझं बाळ अंगावर लॅच होत नाही, त्यांनी हा व्हिडिओ पाहून तुमची ब्रेस्ट फिडिंग पोझिशन बरोबर आहे का ते चेक करून बघा. दुसऱ्या प्रश्नाकडे. दुसरा पॉइंट ज्यामुळे की बाळ अंगावर ओढणार नाही असा, तो म्हणजे लॅचिंग व्यवस्थित नसणं. बाळाला जर लॅच होता नाही आलं आईच्या अंगावर तर त्याला ओढता येणार नाही. असं का? बाळाचं सकिंग रिफ्लेक्स डेव्हलप आहे, पण बाळाला स्तनांची योग्य पकड घेता आलेली नाहीये. त्यालाच आम्ही मेडिकल लँग्वेजमध्ये लॅचिंग असं म्हणतो. आता स्तनांची योग्य पकड म्हणजे काय? तर बाळाच्या तोंडामध्ये आईच्या स्तनांचा निप्पल आणि त्याभोवतीचा काळसर भाग म्हणजेच अरिओला हे दोन्ही बाळाच्या तोंडात असले पाहिजेत. बाळाच्या तोंडाचा मोठा आ झालेला असावा, ऊ झालेला नको. बाळाचं खालचं ओठ हे बाहेरच्या बाजूने दुमडलेलं असावं. त्याचप्रमाणे बाळाचं नाक हे स्तनांना चिकटलेलं नसावं, स्तनापासून थोड्याशा अंतरावर असावं. बाळाची हनवटी ही आईच्या स्तनांना चिकटलेली असावी आणि बाळाच्या सकिंग मुवमेंट्स म्हणजेच बाळ पिताना बाळाच्या गालामध्ये थोडासा खड्डा पडलेला असावा. जर हे लक्षणं जर आईला बाळाला पाजताना दिसली तर बाळाची लॅचिंग योग्य प्रकारे झाली असं समजावं. आता ही लॅचिंग योग्य प्रकारे होणं का महत्वाचं आहे? कारण ही लॅचिंग जर व्यवस्थित झाली तरच बाळाला व्यवस्थित दूध ओढता येईल. जर लॅचिंग नीट नाही झाली तर दोन गोष्टी होऊ शकतात. एक तर बाळ अंगावर पिणारच नाही, सोडून देईल आणि भुकेपोटी रडत बसेल. मग आईला वाटेल की मला दूध नाहीये, पण मुळात झालंय काय की आईला दूध आहे, पण तुम्ही लॅच नीट न केल्यामुळे ते बाळ अंगावर पित नाहीये आणि त्याला मुळातच भूक लागलेली असल्यामुळे ते रडते. त्याचा आईच्या दुधाशी काही संबंध नाही. दुसरी गोष्ट, प्रॉपर लॅचिंग करायची कशी? तर प्रॉपर लॅचिंग करण्यासाठी आईनं, जर आई बसून पाजत असेल तर ताठ बसायला हवं. पाठीला उशीचा किंवा भिंतीचा आधार घ्यायला हवा. मांडी घालून बसू शकते किंवा पाय पसरून देखील बसू शकते. बाळाला हातानेच आधार देऊ शकते किंवा मांडीवर उशी ठेवून उशीवर बाळ घेऊ शकते. त्याचप्रमाणे एका गोष्टीचं मात्र लक्षात ठेवायचंय की बाळाचं डोकं, मान आणि पाठ हे एका सरळ रेषेत यायला हवं आणि थ्रू आउट द फीडिंग ही पोझिशन टिकून राहायला हवी. बाळावर वाकायचं नाहीये, बाळाला वर उचलायचंय. ठीक आहे. त्याचप्रमाणे बाळाच्या तोंडामध्ये स्तन देताना दोन बोटांच्या कात्रीत नाही पकडायचं, तर हाताचा सी असा आकार करायचा आहे, खाली 4 बोट आणि वर 1 बोट आणि मग स्तन बाळाच्या तोंडामध्ये द्यायचंय. असे केल्यानंतर जेव्हा बाळ आ करेल, जेव्हा आईचं निप्पल बाळाच्या खालच्या ओठाला स्पर्श करेल तेव्हा रूटिंग रिफ्लेक्स स्टिम्युलेट होईल आणि बाळ स्वतःहून मोठा आ करेल आणि जेव्हा बाळाच्या तोंडाचा आ होईल त्यावेळी आईनं स्तन बाळाच्या तोंडात द्यायचे आणि मग बाळ व्यवस्थित लॅच होईल. बाळ लॅच झाल्यानंतर स्तन पकडून ठेवायचं नाहीये, तर हात सोडून द्यायचा आहे आणि बाळाला त्याला पिऊ द्यायचंय. आपण आधार द्यायचा आहे तो केवळ बाळाच्या मानेला आणि पाठीला, की जेणेकरून बाळाचं डोकं, मान आणि पाठ हे का सरळ रेषेत राहावं. अशा जर काही बेसिक गोष्टींची काळजी घेतली तर नक्कीच बाळ व्यवस्थित लॅच होईल आणि बाळाला अंगावर व्यवस्थित पिता येईल आणि त्या मातेच्या बाळाला त्या मातेचंच दूध मिळेल. त्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल की माझ्या बाळाला अंगावर पिता येत नाही, तर हा गैरसमज मनातून काढून टाका. तुमचं बाळ जर फुल टर्म आहे, त्यानं जर पोटामध्ये 8 महिने कंप्लीट केलेले आहेत, तर त्याला देखील पिता येतं. चूक होते ती एकतर ब्रेस्ट फिडिंग पोझिशन मध्ये किंवा लॅचिंग करण्यामध्ये. आणि आजच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे जर काही बेसिक गोष्टींची तुम्ही काळजी घेतली तर तुमचं बाळ नक्की अंगावर पेईल. आता माझ्या युट्यूब चॅनलवर लॅचिंग बाळानं आईच्या स्तनांची घेतलेली योग्य पकड हा व्हिडिओ देखील अवेलेबल आहे. तो व्हिडिओ देखील नक्की पहा. स्तनपानाबद्दल अशाच मार्गदर्शक गोष्टी जाणून घेण्यासाठी माझं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या माहितीतील इतर मातांना देखील शेअर करा.